नमस्कार मित्रांनो, योगसूत्रच्या पुढील भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते. मागच्या भागात आपण नी पेन या विषयावर काही योगा स्ट्रेचिंग्स बघितले होते. ते योगा स्ट्रेचिंग्स थोडं नी पेन ज्यांचं वाढलेलं आहे अशा म्हणजे एक मध्यम स्वरूपाचं नी पेन ते ॲडव्हान्स स्वरूपाचं नी पेन अशा लोकांसाठी आपण काही योगा स्ट्रेचिंग्स बघितले होते. आजच्या भागात आपण ह्याच्याच पुढे म्हणजे नी पेनचाच आपण पार्ट 2 घेतोय. यामध्ये आपण ज्यांना नी पेन सुरुवात झालेली आहे आणि त्यांना आता इथेच कंट्रोल करून ठेवायचं आहे अशा लोकांसाठी काही योगा स्ट्रेचिंग्स बघणार आहोत. मागील भागातील योगा स्ट्रेचिंग्सही यांनी केले तर चालणार आहेत. त्याच्याशिवाय हे योगा स्ट्रेचिंग्स आपण बघतो आहोत. पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही करावे असे हे योगा स्ट्रेचिंग्स आहेत. प्रथम आपण उभ्याचे 2-3 स्ट्रेचिंग्स बघूया. यामध्ये आपण दोन्ही हात आपल्या दोन्ही मांड्यांवर ठेवून घेऊ आणि याप्रमाणे आपले गुडघे थोडेसे आपल्याला शक्य होतील तेवढे बेंड करायचे आणि सरळ करायचे. याला आपण चेअर पोजचे स्ट्रेचिंग्स म्हणूया. आपण किमान 10 वेळा हे करून घेऊ. 10 वेळा आपल्याला सहनीय झाल्यानंतर मग आपण आपली कॅपॅसिटी वाढवत 10चं 15, 15चं 20 याप्रमाणे करू शकतो. सुरुवातीला आपण 10 वेळा करून घेऊ. 1 हात इथे ठेवणं गरजेचं आहे. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. यानंतर आपण एक पाय असा समोर घेऊ, एक मागे, दोन्ही हात कमरेवर. आता हा पाय थोडंसं फिरवून घ्यायचा आहे. 1 क्लॉकवाईज 5 टाइम्स, 2 3 4 आणि 5. ऑपोजिट 1 2 3 4 5. हा पाय मागे घेत पुढचा पाय घेऊ आपण. 1 2 3 4 5. ऑपोजिट 1 2 3 4 आणि 5. आपल्या सर्वांना स्क्वॅट्स माहिती आहे. आपण अगदी माइल्ड स्वरूपाचे स्क्वॅट्स करूया. थोडं पायात कम्फर्टेबल डिस्टन्स घ्यायचंय आणि दोन्ही हात याप्रमाणे मांड्यांवर ठेवून घ्यायचे. ठीक आहे. आणि थोडं आपला मांड्यांवर हात असल्यामुळे आपल्याला माहिती आपल्याला किती खाली जायचंय. थोडं आपण खाली जायचंय. सीटचा भाग खाली किंचित आणि थोडा वर, म्हणजे गुडघ्याला फार ताण येणार नाही. याप्रमाणे 1 2 याने आपल्या मांड्यांच्या मसल्सवर चांगला ताण येईल. 3 4 5. मी फक्त सीट खालीवर करते, पाय तसेच आहेत, गुडघे तसेच आहेत. 6 7 8 9 आणि 10. ह्याचप्रमाणे लंजेस आपण करून घेऊ. सगळ्यांना म्हणजे ज्यांना नी पेन आहे त्यांना असं फिलिंग आहे की आपल्याला स्क्वॅट्स लंजेस करता येणार नाहीत कधीच. तर मी ज्या प्रकारे सांगते त्या प्रकारे जर आपण केलेत तर आपल्याला हे लंजेस आणि स्क्वॅट्स करता येतात. दोन्ही पाय जास्तीत जास्त अंतर घ्यायचे. मागचा पाय थोडा असा आपण उचलून ठेवू याप्रमाणे असा. आता पुन्हा दोन्ही हात मांडीवर घ्यायचे आणि थोडी सीट खाली न्यायची आहे. 1 2 3 थोडं आपण फार करत नाहीये. 4 आणि 5. सुरुवातीला आपण 5 वेळा एका पायाने आणि 5 वेळा दुसऱ्या पायाने असं करूया. 1 2 3 4
5. आता हे स्क्वॅट्स आणि लंजेस करण्याचं कारण काय? तर हे स्क्वॅट्स आणि लंजेस करत असताना आपल्या थाईसच्या ज्या मसल्स आहेत त्यावर उत्तम ताण येतो आणि त्यामुळे तिथले मसल्स आपले मजबूत होतात, स्ट्रॉंग होतात. त्यामुळे आपल्या शरीराचा आपल्या गुडघ्यांवर जो भार येतो आहे, ज्यामुळे गुडघे हळूहळू अजून वीक होत चाललेत, तो भार ह्या मांडीच्या मसल्स आपल्यावर शेअर करतात. त्यामुळे गुडघ्यांवरचा ताण कमी होतो आणि हा एक उत्तम एक्सरसाइज नी पेन साठी होऊ शकतो. आपण आता पाठीवरच्या आसनांच्या स्थितीत येऊ आणि पाठीवर झोपून काही स्ट्रेचिंग्स करूया. पाठीवरच्या आसनांच्या स्थितीत यायचंय. एक पाय याप्रमाणे फोल्ड करू, त्याला सरळ करू. 1 2 याप्रमाणे, 3 4 5 6 7 8 9 10. सरळ दुसरा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याचप्रमाणे आपण दोन्ही पायांनी करू शकतो. दोन्ही हात थोडे कमरेमागे ठेवायचे. 1 2 3 हाताच्या आधाराने करू शकतो. 4 5 6 7 8 9 10. याप्रमाणे आता दोन्ही पाय सरळ घ्यायचे. दोन्ही हात कमरेखाली ठेवू आणि दोन्ही पायाने सायकलिंग करून घेऊ. याप्रमाणे बघा. 1 2 10 वेळा क्लॉकवाईज. 3 4 5 6 7 8 9 10. उलट दिशेने करून घेऊ. याने पोटावरही ताण येतो आपल्या आणि गुडघ्यांवरही ताण येतो. उलट दिशेने करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सायकलिंगचा एकेका पायाने केलेला व्यायाम किंवा दोन्ही पायाने केलेला व्यायाम हा गुडघ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असा व्यायाम आहे. आता आपण पोटावरच्या स्थितीत येऊ आणि पोटावरची स्ट्रेचिंग बघू. पोटावरच्या आसनांच्या स्थितीत आल्यानंतर आपल्याला धनुरासन करायचं आहे. धनुरासनात एका पायाने म्हणजे डाव्या हाताने डावा पाय, उजव्या हाताने उजवा पाय याप्रमाणे पकडायचं आहे. पूर्ण धनुरासनची स्थिती घेण्याची गरज नाही. थोडं आपल्या गुडघ्याला सहन होईल एवढं फक्त थोडं ताणून घ्यायचं आहे. बस थोडं ताणायचं आहे, थोडं थांबायचं आहे. मनातल्या मनात 30 आकडे मोजेपर्यंत थांबू आणि सोडायचं आहे. पूर्ण धनुरासन आपण करत नाहीये. आपण थोडासा ताण पडेल गुडघ्यावर, मांड्यांवर एवढंच धनुरासन करायचं आहे. आता आपण उठून बसू. आपल्याला बसलेल्या आसनांच्या स्थितीत यायचंय. दोन्ही हाताने आधार देत आपण
पाय याप्रमाणे जवळ आणि स्ट्रेट असा करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. दुसरा पाय घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपण हा पाय थोडा खालून पकडत हवेत थोडा उचलत असा गोल फिरवून घेऊ. 1 2 3 4 5. दुसरीकडून 1 2 3 4 आणि 5. हा पाय खाली ठेवू. दुसरा पाय उचलू. 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि 5. मित्रांनो, आपण दोन्ही भागात गुडघेदुखी किंवा नी पेन ह्यासाठी भरपूर स्ट्रेचिंग्स बघितलेले आहेत. आपण हे स्ट्रेचिंग्स नियमित करत राहा. गुडघेदुखी जिथे आहे तिथेच ती मेंटेन होईल, त्यापेक्षा वाढणार नाही. झाली तर त्यापेक्षा कमीच होणार आहे. याबरोबरच आपल्याला अजून काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी एकदम इंडियन टॉयलेटच्या पोझिशनमध्ये तेवढा वेळ खाली बसू नये. त्यांनी कमोडच वापरावा. म्हणजे अनावश्यक जो ताण येणार आहे गुडघ्यावरचा तो आपल्याला टाळता येईल. त्याशिवाय त्यांना जिन्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या चढून जाण्याचा व्यायाम करायचा आहे. त्यांनी उतरण्याचा व्यायाम करू नये. उतरताना गुडघ्यावर ताण येतो, त्यामुळे उतरताना आपण लिफ्ट वापरावी. चढताना मात्र चढून जाण्याचा प्रयत्न करा. हळूहळू चढा. पण त्याने काय होईल की मांडीच्या मसल्स हळूहळू मजबूत होत जातील आणि आपल्याला जो गुडघ्यांवर आपल्या शरीराचा भार येतोय तो हळूहळू आपोआपच कमी होईल. खाली बसताना थोडं आधार घेऊन खाली बसायचं आहे. एकदम खाली बसणं आणि एकदम उठणं असं करू नये. परंतु खाली बसणे आणि उठणे हा व्यायाम ठेवायचा आहे. आपण गुडघेदुखी सुरू झाली की डॉक्टर्स म्हणाले म्हणून एकदम खाली बसणं अवॉइड करायला लागतो. आपण चेअरवर बसू लागतो. याने काय होतं की आपली खाली बसण्याची प्रॅक्टिसच चालली जाते आणि वयाप्रमाणे मग आपल्याला असं लक्षात येतं की आता मला अजिबातच शक्य नाही खाली बसणं. त्यामुळे व्यायाम ठेवायचाच आहे. व्यायाम, योगा, स्ट्रेचिंग जे आपण करतो ते आपल्याला करायचंच आहे. त्यानेच आपले शरीराचे जे हे वाढत्या वयाप्रमाणे येणारे जे प्रोग्रेसिव्ह असे दुखणे आहेत ते कमी होणार आहेत किंवा मेंटेन होणार आहेत. त्याच्या पुढे ते वाढणार नाही आहेत, हे लक्षात असू द्यावं. आजचा भाग आपल्याला कसा वाटला मित्रांनो? आपल्याला काही शारीरिक समस्या असल्यास किंवा आज जे आपण दाखवलेले आहेत त्यामध्ये आपल्याला काही समस्या वाटत असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. खाली दिलेल्या नंबरवर विचारू शकता. मेसेज करू शकता. आजचा भाग आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.